ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण शेवाची भाजी बनवू। त्यासाठी मी घरीच बनवून घेतलेले आहे शेव। तुम्ही बाहेरून सुद्धा विकत आणू शकता। भाजी बनवण्यासाठी सामग्री सांगते। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, जिरे, अर्धा चमचा हळद, 5-6 पाकळ्या लसूण, अद्रक, 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, टमाटा घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता आपण कांदा, लसूण, जिरे आणि अद्रकचा तुकडा आता मिक्सरमध्ये बारीक करून आणू। कढई गरम झालेली आहे। आता आपण तेल टाकू 1 करची। वाटलेला मसाला घालू। लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने पावडर आणि हा टमाटा। थोडं पाणी घालून याला परतून घेऊ। 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू, मसाला फ्राय होऊ दे। मसाला चांगला फ्राय झालेला आहे। आता आपण त्यात मीठ टाकू। आता 1-1.5 ग्लास पाणी टाकू। थोडा कोथिंबीर घालू। आता 1 उकळी येऊ देऊ याला। आता भाजीला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण त्यात कोथिंबीर घालू। आता आपण त्यात शेव घालू। गॅस बंद करू। आता भाजी तयार झालेली आहे। गरमागरम शेवाची भाजी, चपाती, त्याच्यावरती कांदा, टमाटा, कोथिंबीर आणि लिंबू। खाऊ आता। ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।